स्वामीमय सुसंध्याकाळ मंडळी, मी निधी आपल्या पॅशनेट निधी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत। तर मंडळी, आजचा विषय थोडासा वेगळा आहे। तर आपण देवासमोर दररोज दिवा तर लावतोच, तर हा दिवा आहे ना आपण तिळाच्या तेलाचाच लावणं तितकंच महत्त्वाचं आहे। त्याचप्रमाणे तुळशी मातेजवळ सुद्धा दिवा लावतो, वृंदावनाजवळ, तर तिथेही तिळाच्याच तेलाचा दिवा लावणं तितकंच महत्त्वाचं आहे। आणि शक्य असेल तर गाईच्या साजूक तुपाचा दिवा लावणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। जर शक्य असेल तर आठवड्यातून एकदा किंवा दोनदा आपण हा गाईच्या तुपाचा दिवा लावला पाहिजे। त्याचप्रमाणे शमी वृक्षाजवळ सुद्धा आपण मस्टर्ड ऑइल म्हणजेच मोहरीच्या तेलाचा दिवा लावणं आवश्यक आहे। तर अशा वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळं तेल वापरून आपण दिवा लावायचा आहे। मात्र आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय सांगणार आहे, हाच दिवा लावताना ना या दिव्यामध्ये आपण काही विशिष्ट गोष्टी टाकायच्या आहेत, जेणेकरून ना आपल्या घरामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण होणार आहे। आणि अशा कोणकोणत्या गोष्टी, कोणकोणत्या वारी आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि ज्या टाकल्यामुळे आपल्याला त्याचे काय चांगले इफेक्ट्स पाहायला मिळणार आहेत, ते आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात। तर जास्त बडबड न करता व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सोमवारी जर आपण दिवा लावत असू तर त्या दिव्यामध्ये ना अखंड अक्षता टाकायच्या आहेत। त्या पण मोजून 11 अक्षता टाकायच्या आहेत। तर पूर्ण अक्षता म्हणजे पूर्ण तांदूळ असतो, अखंड तांदूळ असतो ना, तर असा तांदूळ निवडून 11 अक्षता आपण बाजूला काढायच्या आहेत। आणि अशा 11 अक्षता आपण त्या तिळाच्या तेलामध्ये म्हणजे दिव्यामध्ये टाकायच्या आहेत। तर आता असा अखंड अक्षतांचा दिवा लावल्यामुळे काय होतं, तर अखंड अक्षतांप्रमाणेच आपले आयुष्य हे सुद्धा अखंड होतं। त्याचप्रमाणे आपल्याला जर काही कामं आपली अडकलेली असतील तर ती पूर्ण होतात। पूर्ण अक्षतांप्रमाणेच आपलं आयुष्य आहे ते आपल्याला दीर्घायुष्य लाभतं। त्याचप्रमाणे ना आपण कुठलंही काम सुरू करू ना तर त्या कोणत्याही कामामध्ये आपल्याला अडथळा येत नाही। तर आता मी जे काही वारांप्रमाणे सांगते ना, तर ते प्रत्येक वारी दिव्यामध्ये ती गोष्ट टाकून बघा आणि त्याचा अनुभव घेऊन बघा। नाहीतर मग काय करायचं, तर सोमवारी जर आपण एखादी दिव्यामध्ये ती गोष्ट टाकायला सुरुवात केली तर एक 7 दिवस ती वस्तू आपण टाकायची आहे, ती गोष्ट आपण टाकायची आहे आणि त्याचा अनुभव घेऊन बघायचा आहे। आता पुढे मी अजून तुम्हाला पूर्ण वारांप्रमाणे सांगणार आहे। तर त्याच्यामधली कोणती अडचण आपली जी असेल ना, तर ती गोष्ट आपण त्या दिव्यामध्ये सतत 7 दिवस टाकून बघायची आहे आणि तुमच्या समोर जे पण काही अडचण आलेली असणार आहे तर ती नक्कीच दूर होईल। तर आता आपण बघूयात की मंगळवारी आपण दिव्यामध्ये काय टाकायचं आहे ते। तर मंडळी ना, आपण मंगळवारी दिव्यामध्ये ना भीमसेनी कापूर असतो ना, तो थोडासा चोळून असं पावडर करून त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे, अगदी चिमूटभर। आणि भीमसेनी कापूर ना असं आपण चिमटीमध्ये धरून असं दाबला ना तर त्याची ऑटोमॅटिक पूड होते। तर ती जी पूड आहे ना ती आपण त्या दिव्याच्या तेलामध्ये टाकायची आहे, जेणेकरून ना आपल्या घरामध्ये एक छान असा सुगंध दरवळतो। त्याचप्रमाणे ना आपल्या घरातील वातावरण पॉझिटिव्ह होते, सकारात्मक ऊर्जा तिथे निर्माण होते। जर घरात खूप काही क्लेश होत असतील, कलह होत असतील, वादविवाद होत असतील, तर असा कापूर जर आपण तेलामध्ये टाकला ना तर घरामध्ये ना एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। तर हे नक्की करून बघा। तर आता आपण पुढे जाऊयात बुधवारी। तर बुधवारी काय टाकायचं आहे दिव्यामध्ये, तर मंडळी बुधवारी आपण दिव्यामध्ये टाकायच्या आहेत त्या म्हणजे 5 लवंगा टाकायच्या आहेत। तर या लवंगांना कुठेही तुटलेल्या, खंडित झालेल्या नसाव्यात। तर अखंड अशा या लवंगा आपण दिव्यामध्ये टाकायच्या आहेत, जेणेकरून ना आपली आर्थिक जी चणचण आहे ती कमी होते, आर्थिक स्थिती आपली सुधारते। त्याचप्रमाणे घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा सुद्धा क्रिएट होते आणि जर घरामध्ये जी पण काही निगेटिव्हिटी आहे ती सुद्धा दूर पळून जाते। त्याचप्रमाणे आपल्या कुटुंबियांना किंवा आपल्याला कोणाचीही दृष्ट लागत नाही, असं हे काम लवंगा करतात। त्याच्यामुळे या 5 लवंगा आपण तिळाच्या तेलामध्ये म्हणजे दिव्याच्या तेलामध्ये टाकून बघा। तर पुढे जाऊयात, आपण आता बघूयात की गुरुवारी आपल्याला त्या दिव्याच्या तेलामध्ये काय टाकायचं आहे। तर गुरुवारी आपल्याला ना आपल्या दिव्यामध्ये टाकायची आहे ती म्हणजे अगदी चिमूटभर हळद। तर ही हळद आहे ना अर्थातच आपल्या घरातील वातावरण आहे ते सकारात्मक करते।
तसेच ज्याचे कोणाचे पण विवाह लांबणीवर गेलेले असतील किंवा विवाह जुळत नसतील, विवाह योग जुळून येत नसेल, तर तो नक्कीच लवकरात लवकर जुळून येईल. त्याचप्रमाणे घरामध्ये एक छान असं वातावरण तयार होतं. त्याचप्रमाणे घरामध्ये किंवा आपल्याला काहीही आरोग्याच्या समस्या असतील, आरोग्याच्या तक्रारी असतील, तर त्या सुद्धा दूर होतात आणि आपलं आरोग्य हे सुधारायला लागतं. तर आता बघूयात की शुक्रवारी आपण दिव्याच्या तेलामध्ये काय टाकायचं आहे. तर शुक्रवारी आपल्याला दिव्याच्या तेलात टाकायचं आहे ते म्हणजे केसर. तर केसरच्या 1-2 कांड्या अगदी आपण त्या तेलामध्ये टाकायच्या आहेत. जेणेकरून ना केसरामुळे काय होतं, तर केसर हे लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे. तर त्याच्यामुळे आपली आर्थिक स्थिती सुधारते, आर्थिक बरकत होते, आपल्याला चारी बाजूने पैसे मिळायला लागतात. त्याचप्रमाणे ना आलेले पैसे आपल्याला खर्च होत नाहीत. बऱ्याच वेळा काय होतं, की आपल्याला पैसे तर मिळतात, आपण भरपूर काही कमवतो, मात्र ते जे पैसे आहेत ना ते स्थिरावत नाही, तर आपले भरपूर खर्च होतात. तर ते स्थिर करण्याचं काम सुद्धा या उपायामुळे नक्की होतं. त्याच्यामुळे मग काय होतं, की आपला बँक बॅलन्स वाढतो आणि अचानक येणारे जे खर्च आहेत तर ते कमी होतात. तर नक्की करून बघा. तर आता आपण पाहूयात, की शनिवारी आपल्याला दिव्याच्या तेलामध्ये काय टाकायचं आहे ते. तर शनिवारी आपल्याला तेलामध्ये टाकायचे आहे ते म्हणजे काळे तीळ. तर हे काळे तीळ ना 11 मोजून घ्यायचे आहेत आणि हे 11 काळे तीळ आपण दिव्याच्या तेलामध्ये टाकायचे आहेत. तर हे काळे तीळ आहेत ना, हे शनिदेवाला अतिशय प्रिय आहेत. तर त्याच्यामुळे जर कोणाला शनीचा त्रास असेल किंवा शनीची साडेसाती असेल, तर हा शनीचा त्रास आहे, पीडा आहे, ती कमी होते. त्याचप्रमाणे असा दिवा लावल्यामुळे ना शनिदेव सुद्धा प्रसन्न होतात आणि त्यांच्या त्रासातून आपल्याला मुक्त करतात. त्याचप्रमाणे शनीमुळे जे पण काही आपल्याला आपल्या कामांमध्ये अडथळे येतात, ते सुद्धा लवकर दूर होतात. तर आता पाहूयात, की रविवारी आपण आपल्या दिव्याच्या तेलामध्ये काय टाकायचं आहे. तर रविवारी आपण आपल्या दिव्याच्या तेलामध्ये टाकायच्या आहेत, त्या म्हणजे 3 काळी मिरी. तर 3च टाकायच्या आहेत, ज्याच्यामुळे काय होतं, जर आपल्यावर कर्ज असेल, तर ते लवकर कमी होतं आणि आपण लवकरच कर्जातून मुक्त होतो. आपल्या ज्या पण काही आर्थिक अडचणी असतील किंवा आपण कोणाकडून काही उधार घेतलेलं असेल किंवा आपल्याकडून जर कोणी काही उधार घेतलं असेल, तर त्या कर्जाची सुद्धा मुक्ती होते. म्हणजे समोरच्याची मुक्ती होते, म्हणजे आपल्याला त्याचे पैसे मिळतात. तर आर्थिक आवक सुद्धा वाढते. आपल्याला आर्थिक स्थैर्य येतं. तर अशा प्रकारे ना मंडळी, मी जे पण काही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे ना, ते मनापासून अगदी करून बघा. वारांप्रमाणे करा. अगदी आपल्याला जेवढं जमेल तितकं ते करत राहा. त्याची प्रचिती आपल्याला येऊ लागते. तर आपल्याला स्पेसिफिक काही अडचण असेल ना, तर मग त्या अडचणीचा जो पण काही वार सांगितलेला आहे, जसं आता आपल्याला आर्थिक जर आवक वाढवायची असेल किंवा कर्जमुक्त व्हायचं असेल, तर मग रविवारी काळी मिरी आहेत. मग रविवारपासून सुरुवात करायचं ते पुढच्या शनिवारपर्यंत अशी ती सेवा आपण करायची आहे आणि त्याचा रिझल्ट बघायचा आहे. पण या गोष्टींसाठी खूप पेशन्स लागतात. घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी निर्माण व्हावी लागते. तर असे उपाय ना कामी येतात. पण आपली सुद्धा मनापासून त्या गोष्टींची म्हणजे आपला विश्वास असला पाहिजे. तर या गोष्टी नक्की करून बघा आणि तुम्हाला आलेला अनुभव मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर मंडळी, हा व्हिडिओ आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत काळजी घ्या, सेफ रहा अँड बाय बाय.